प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ही मालिका आता जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. इकडे प्रियाने जे काही कांड केलेले आहेत ते सगळे आता अर्जुन सालीने एक एक करत समोर आणलेले आहेतच. पण त्यासोबत प्रियाने आता एक खूप मोठी चूक केलेली आहे. सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र जळून जावं म्हणून प्रियाने सायलीचा पाय भाजावा म्हणून मुद्दामच तिच्या पायाच्या खाली तिने तवा आणून ठेवलेला असतो. पण आता इकडे प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. सायलीचा पाय भाजला, पण प्रियाला जे अपेक्षित होतं ते झालंच नाहीये. कारण सायलीच्या तुळशीपत्र असलेल्या पायावर नाही तर दुसऱ्या पायाला चटका लागलेला आहे. प्रिया मात्र वेगळ्याच भ्रमात असते आणि हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. कारण ज्या वेळेला आता अश्विन सायलीच्या पायाचं ड्रेसिंग करायला जातो त्यावेळेला अश्विनने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र पाहिलेलं आहे आणि अश्विनला आता खूप मोठा धक्का भेटलेला आहे. कारण तुळशीपत्र हे तन्वीच्या पायावरती असतं, ते सायलीच्या पायावरती कसं, हा प्रश्न तर उभा राहिलाच आहे. पण या सगळ्यामध्ये आता सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं आणि या सगळ्यानंतर आता सायलीचं आणि प्रियाचं खरं सत्य सगळ्यांसमोर कसं येतं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूयात. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे सायलीच्या पायाला भाजल्यामुळे अश्विन सायलीच्या पायाला ड्रेसिंग करून देतो आणि काही ऑइंटमेंट लावून देतो. प्रिया मात्र प्रचंड खुश असते, कारण तिला असं वाटतं की सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र आता पूर्णपणे जळून गेलंय आणि सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य आता कधीच कोणाच्या समोर येणार नाही. आणि आता अर्जुनसुद्धा सायलीला तिच्या पायाला दुखापत झाली आहे म्हणून तो तिला उचलूनच तिच्या रूममध्ये घेऊन जातो. अर्जुन सायलीकडे रूममध्ये येतात तर सायली विचारत असते की त्या सॅम्पलचं काय झालं, तुम्हाला ते सॅम्पल मिळालं का? अर्जुन म्हणतो, बायको तुझ्या पायाला एवढं लागलं, एवढी दुखापत झाली आणि तरी तुला त्या सॅम्पलची पडली आहे का? सायली म्हणते की अहो, पण ते तितकंच महत्त्वाचं आहे ना. प्रियाने ते सॅम्पल खरंच प्रतिमात्यांचं घेतलं की खरंच खऱ्या तन्वीपर्यंत ती पोहोचले हे आपल्याला कसं कळणार आहे? अर्जुन म्हणतो की हो, ते सॅम्पल मिळालेलं आहे आणि अर्जुन आता ते सॅम्पल इथे सायलीला दाखवूनच देतो. अर्जुन आता झालेला सगळा प्रकार हा सांगतो आणि त्याच्यावरून आता अर्जुन म्हणत असतो की आता हे सॅम्पल आणि प्रतिमात्याची पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची आहे. हे सॅम्पल जर दोन्हीही 100% जर मॅच झाले तर समजायचं की हे सॅम्पल प्रतिमात्याचंच आहे. पण हे जर 50% मॅच झाले तर याचा अर्थ हे खऱ्या तन्वीचं सॅम्पल आहे हे सिद्ध होऊ शकतं. पण सध्या हे सॅम्पल मी माझ्याकडेच ठेवून देणार आहे. दोघांचं आता हे बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला आता रूममध्ये अश्विन येतो. अश्विनला इथे सायलीचा पाय बघायचा असतो. सायलीच्या पायाला अजून काही लागलंय का हे बघण्यासाठी तो आतमध्ये येतो आणि त्याच वेळेला सायलीचं आणि अर्जुनचं बोलणं अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन म्हणतो की कोणत्या सॅम्पलबद्दल बोलताय? प्रतिमात्याचं? आणि काय म्हणतोस दादा? अश्विन समोर आलेलं पाहता सायली आता ते सॅम्पल लगेचच लपून ठेवते. अर्जुन म्हणतो की काय रे दादा, काय बोलतोय मी? काय प्रतिमात्याचं आणि सॅम्पलचं काय म्हणत होतास? अश्विन आता इथे अश्विनला लगेच अर्जुन म्हणतो की अरे, प्रतिमात्या नाही, माझा एक परमार म्हणून क्लायंट आहे त्यांच्याबद्दल मी बोलत होतो. त्यांचे काही सॅम्पल्स येणार होते ना, आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो. आता इथे अर्जुनने तो विषय सावरून घेतलेला आहे आणि सायलीने ते सॅम्पल लगेचच लपून ठेवलं. अश्विन आता सायलीला विचारत असतो की वहिनी, पाय कसा आहे? बरं वाटते का आता? बघू दे मला, जखम सुकली की ओली झाली ती. आणि आता अश्विन हा सायलीच्या जवळ येतो. सायली आता बेडवरती दोन्ही पाय खरं तर लांब करून बसलेली असते आणि अश्विन ज्या वेळेला सायलीच्या जवळ येतो तळपायाजवळ आणि जे काही आता अश्विनने पाहिलेलं आहे ते बघून अश्विनला खूप मोठा धक्का बसलाय. कारण सायलीच्या एका पायाला तर जखम आहेच, पण दुसऱ्या पायावरती तुळशीपत्राची खून पाहून अश्विनला मोठाच धक्का बसला. कारण तुळशीपत्राची खून ही तन्वीच्या पायावरती आहे, मग ती सायलीच्या कशी? आता इथे मात्र प्रियाचा प्लॅन पूर्ण फसलाय. प्रियाने सायलीचा पाय भाजला कारण तिला असं वाटत होतं की तळपायावरची तुळशीपत्राची खून ही जळून जाईल, पण तसं झालंच नाहीये. सायलीचा दुसराच पाय भाजलेला आहे. अश्विन सायलीच्या पायाजवळ जातो आणि पाहतो तर सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण. अश्विन म्हणतो की वहिनी, तुझ्या पायावर ही खूण कधीपासून आहे? सायली लगेच म्हणते ही माझी जन्मखूण आहे. काय झालं भाऊजी? अर्जुन सुद्धा पुढे येतो आणि म्हणतो की अरे, कोणती खूण? आणि त्याच वेळेला अर्जुनचं सुद्धा आता लक्ष सायलीच्या तळपायाकडे जातं आणि अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलाय. अश्विन म्हणत असतो की पण ही तुळशीपत्राची खूण तर तन्वीच्या पायावर होती, मग सायली वहिनी ही तुझ्या पायावरती कशी? आता मात्र अर्जुन सायली ज्या गोष्टीचा शोध घेत होते, ज्यांना खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचायचं होतं, त्यांना आता अश्विनने स्वतःच खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणजे फायनली इतके दिवस अर्जुन सायली एकत्र असताना सुद्धा अर्जुनच्या कधीच सायलीच्या पायाकडे लक्ष गेलं नाही. पण आज फायनली अश्विनने सायलीच्या पायावरती ती तुळशीपत्राची खून पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आता अर्जुनची पूर्ण खात्री पटली आहे की ही तुळशीपत्राची खून तर तन्वीच्याच पायावरती, म्हणजेच खऱ्या तन्वीच्या पायावरती आहे. म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे. आता प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य अर्जुन सायलीच्या समोर आलंच आहे, पण आता खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा आता अर्जुन सायलीच्या खरं सरळ स्पष्ट झालंय. इथे आता सायली म्हणते की अहो, काय झालं?
तुम्ही काय म्हणताय? त्यावर आता अर्जुन लगेच सायलीला म्हणतो की सायली, ही तुळशीपत्राची खूण तुझ्या पायावरती केव्हापासून आहे? सायली म्हणते, अहो ही तर माझी जन्मखूण आहे. मला लहानपणीचं काही आठवत नाही, पण जेव्हापासून आठवतं ना तेव्हा मधुभाऊनी मला हेच सांगितलं की ही माझी जन्मखूणच असणार आहे. कारण जेव्हा मी मधुभाऊंना सापडले ना तेव्हाच माझ्या पायावर ही जन्मखूण होती. आता मात्र इथे अर्जुन आणि सायलीच्या समोर सगळं चित्र स्पष्ट झालंय. अश्विन म्हणतो की हे कसं काय शक्य आहे? हे असूच शकत नाही. तुळशीपत्राची खूण तर तन्वीच्या पायावर होती, मग ती सायली वहिनी तुझ्या पायावरती कशी? आता मात्र इथे अर्जुन आणि सायलीला अश्विनला सगळं काही सांगण्यापासून काही पर्यायच उरलेला नसतो. अश्विनला अर्जुन म्हणतो की अश्विन, आज मी तुला सगळं काही खरं सांगणार आहे. तुझ्या मनात शंका आहे ना की हे असं कसं, आणि हे सत्य आहे. आज माझ्यासमोर सुद्धा एक नवीन चित्र समोर आलेलं आहे की आत्तापर्यंत आम्ही खऱ्या तन्वीच्या शोधात होतो आणि आज ती गोष्ट तू आमच्या लक्षात आणून दिलीस. पण प्रिया ही खोटी तन्वी आहे हे आम्हाला केव्हाच माहीत झालं होतं. आणि त्यानंतर आता अर्जुनने अश्विनला झालेला सगळा प्रकार सांगितलेला आहे. आणि सोबतच ज्या वेळेला त्या लॅबमध्ये एका लॅब टेक्निशियनला जो सोन्याचा हार देते आणि DNA टेस्ट बदलायला सांगते, त्यावेळीचे सगळे रेकॉर्ड्स आता इथे अर्जुनने स्वतः अश्विनच्या समोर आणलेले आहेत. ज्यावेळेला प्रिया आता त्या माणसाला सोन्याचा हार देत असते आणि ते सॅम्पल बदलायला सांगते, तेव्हा ते सगळं काही आता तिथे CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते फुटेजसुद्धा आता अर्जुन सायलीने स्वतः घेतलेलं असतं. आणि त्याच्यामुळे प्रिया ही खोटारडी आहे आणि तिने DNA रिपोर्ट्स बदलण्याचा प्रयत्नसुद्धा केला. हे सगळं प्रियाचं कारस्थान आता अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर आणलेलंच आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्या लॅब टेक्निशियनने हे सगळं काही आता पुरावे दिलेले आहेत, त्याने स्वतः येऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे की हो, हीच ती मुलगी आली होती जिने सॅम्पल चेंज करण्याचा प्रयत्न केला. तिने आम्हाला खोटं सॅम्पल आणून दिलं आणि तो सोन्याचा हारसुद्धा मला तिनेच दिला होता. त्या टेक्निशियनने तो सोन्याचा हार आता इथे आणून दिला आणि सांगितलं की हो, हाच आहे तो हार आणि हाच हार तो ह्या मुलीने आणून दिला. आता जेव्हा कल्पना तो हार हातात घेते आणि कल्पनाला लगेचच कळतं की हो, हा तर तन्वीचाच हार आहे जो पूर्णाजीने तन्वीला दिला होता. मग तो ह्या माणसाकडे कसा गेला? आणि त्याच वेळेला त्याने तो पुरावासुद्धा दाखवलेला आहे आणि प्रियाचं सगळं भांडं आता इथे फुटलेलं आहे. अश्विन आता प्रियाला विचारतो की हे सगळं काय आहे? प्रिया, हे सगळं काय आहे सांग. आता इथे अश्विन सरळ प्रिया म्हणून आवाज देतो. याच गोष्टीत आता प्रिया कळून चुकलेली असते. म्हणजे आता अश्विनला सुद्धा सगळं सत्य समजलेलं आहे. आत्ता आपलं काही खरं नाही आहे. आणि याच गोष्टीमुळे आता अश्विन प्रियाला म्हणतो की सांग, हे सगळं काय आहे? कोण आहेस तू खरी तन्वी नाही आहेस. यावर आता प्रिया म्हणते की अरे अश्विन, असं काय म्हणतोयस? मीच आहे खरी तन्वी. तर हा माणूस काहीही बोलतोय. हा हार मी दिलेला नाहीच आहे आणि मला मुळात माहीतच नाही की हा हार त्या माणसापर्यंत कसा गेला. त्यावर आता तो अश्विन म्हणतो की मग हे CCTV फुटेज आणि तो व्हिडिओ काही खोटा आहे का? प्रिया म्हणते की अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आता प्रिया अश्विनला खूप विनवण्या करत असते, पण अश्विनची पूर्णच खात्री पटली आहे. कारण प्रियाला अजूनही हे माहीतच नाही आहे की अश्विनने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र पाहिलेलं आहे. अश्विन प्रियावर चिडतो आणि म्हणतो, खोटारडी, एक नंबरची खोटारडी आहेस तू. मला माहीत आहे की तू तन्वी नाहीच आहेस. तू सगळ्यांना फसवत आलेली आहेस. सायलीच खरी तन्वी आहे आणि ही गोष्ट तुला माहीत आहे, तरी तू सगळ्यांपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केलास. प्रिया म्हणते की अरे अश्विन, काय बोलतेस तू हे? तू माझ्या पायावरचं तुळशीपत्र पाहिलं नाहीस का? माझ्या पायावर तुळशीपत्राची खूणसुद्धा आहे आणि ती तुळशीपत्राची खूण सायलीच्या पायावर आहे का बघ. तिच्या पायावरती ती तुळशीपत्राची खूणच नाही आहे. त्यावर आता इथे सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण आता इथे ज्यावेळेला सायली दाखवते आणि त्यावेळेला प्रियाला कळतं आपला जो प्लॅन आहे तो पूर्णपणे गणलेला आहे. कारण प्रियाने सायलीचा पाय भाजण्याचा प्रयत्न केला, पण सायलीचा ज्या पायावर तुळशीपत्राची खूण असते तो पाय भाजलाच गेला नव्हता. आणि ज्यावेळेला प्रिया पाहते आणि प्रियाला कळतं की अरे बापरे, म्हणजे हे सगळं काहीतरी उलटच होऊन बसलेलं आहे.